आज आपण दाल खिचडी बनवणार आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल घ्यायचं पाहिजे तेवढं। तेल तापलंय, मोहरी, जिरं, कांदा, दोन हिरव्या मिरच्या, छान परतून घ्यायचं। कांदा परतला की चवीप्रमाणे लाल तिखट, धना जिरा पूड, हळद, मीठ, कोथिंबीर आणि पाणी। पाणी उकळूस तर मी तुम्हाला दुसरं साहित्य दाखवते। इकडं बघा, मी तांदूळ, तूर डाळ 1 वाटी, अर्धी वाटी मूग डाळ, मसूर आणि उडीद डाळ हे सगळं। ही तांदूळ जर आपण 1 वाटी घेतलं तर 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, मसूर पाव वाटी आणि पाव वाटीच्या कमी उडीद डाळ घालायची आणि सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं। पाणी उकळलं की छान असं सगळं डाळ ह्याच्यात टाकून घ्यायचं। ह्याचं आता झाकण लावून घ्यायचं आणि तुमच्या कुकरच्या ॲडजस्टप्रमाणे 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या, 3 शिट्ट्या करायच्या। परत आपण एक तडका पॅन ठेवून थोडासा तडका देणार आहे। थोडीशी जिरी मोहरी, लाल तिखट, बघा खिचडी तयार। तुमच्या आवडीप्रमाणे थिकनेस ठेवायचा। मस्त झाली दाल खिचडी आपली।